राम राम मंडळी, मी मारुतराव शेळके पाटील आपल्या समोर आपल्या सोबत एक जिवंत ज्वलंत वास्तव आणि तितक्याच महत्त्वाच्या विषयावर संवाद साधण्यासाठी उभा आहे. जर मला कोणी विचारले या देशाचा पालन करता कोण, तर माझ्या डोळ्यासमोर एकच चित्र उभं राहते. कोणाचे? स्वतः उपाशी राहून आपल्या कुटुंबाला अर्धपोटी ठेवून जगाला अन्न पुरवणारा अन्नदाता, अर्थातच शेतकरी, किसान, बळीराजा म्हणजेच फार्मर हाच आपल्या जगाचा पालन करत आहे. अहो, ज्याच्या छपरातून वरती पाहिलं तर पक्षी उडताना दिसतात, ज्याच्या छपरातून वरती पाहिलं तर पक्षी उडताना दिसतात. मात्र त्याच दातृत्व जर पाहिलं तर भल्या भल्यांच्या झोळ्या घेताना फाटतात. ओ माणसं सोडा, ज्याच्या दारात कुत्री मांजरी आणि गोठ्यात गाई वासरं समाधानी असतात, आणि ज्याला पाहिलं की रानातली पिकं देखील आनंदाने डोलतात. असा हा माझा शेतकरी राजा. मात्र त्याची आजची परिस्थिती पाहिली तर अत्यंत केविलवाणी, अत्यंत बिकट आहे, अत्यंत केविलवाणी. अहो, निसर्ग त्याच्याकडे लक्ष देईना, निसर्ग त्याला साथ देईना, सरकार त्याच्याकडे लक्ष देईना. त्याचबरोबर काबाड कष्ट करून पिकवलेल्या मालाला व्यापारी भाव देईना आणि विवाहासाठी त्याच्या पोरांना कोणी मुलीही देईना. अशी भीषण परिस्थिती आहे. शेतकऱ्याची केवलवाणी अवस्था मला पाहून ते राहावे ना. आणि म्हणून शेतकऱ्याची सहनशक्ती, शेतकऱ्याचं औदार्य, शेतकऱ्याची महानता, शेतकऱ्याचं कष्ट जे साक्षात परमेश्वरानं एका संताला सांगितले, त्या संतांना समाजासमोर ते मांडले, त्याच संताचे ते 2 शब्द मी आपणा समोर आज सादर करत आहे. तेच 2 शब्द पुष्प मी आज शेतकऱ्याच्या चरणी सादर करीत आहे. काय नीट आहे का? सुनो सुनाते हम हो तुमको जिसे सुनाया प्रभु ने हमको. सुनो सुनाते हम हो तुमको जिसे सुनाया प्रभु ने हमको. कृषि करो या ऋषि बनो तुम, कृषि करो या ऋषि बनो तुम, दया धर्म को साथ रखो तुम. अगर संत ना बन पाते तो किसान बनकर जीना सीखो, अगर संत ना बन पाते तो किसान बनकर जीना सीखो. किंतु हमारे भारतवासी कृषि कार्य को कहते बस, किंतु हमारे भारतवासी कृषि कार्य को कहते बासी. कृषि करने में हिंसा है, ऐसी सबकी मनीषा है. किंतु सुनो तुम मैं बतलाता, किसान का जीवन क्या होता. किसान भारी भोला भाला नहीं जानता ओ घोटाला, किसान भारी भोला भाला नहीं जानता ओ घोटाला. परम शुद्ध ओ शाकाहारी प्राणी मात्र का करुणाधारी, परम शुद्ध ओ शाकाहारी प्राणी मात्र का करुणाधारी. अरे गौ माता है उसकी माता और बैल है उसका भ्राता, गौ माता है उसकी माता और बैल है उसका भ्राता. किसान के संतान पेड़ है, किसान के सब नियम मेड़ है. खेती उसकी धर्म की शाला, खेती उसकी धर्म की शाला, कभी ना लगता वहां पे ताला. किंतु आज के ये व्यापारी सता रहे किसान को भारे. अरे उन्हीं का खाकर उन्हीं को मारे, कैसे निर्दयी हत्यारे. अरे उन्हीं को खाकर उन्हीं को मारे, कैसे निर्दयी हत्यारे. यही बात मैं सदा सोचता, आज आपसे यही पूछता. यही बात मैं सदा सोचता, आज आपसे यही पूछता. यदि किसान खेती ना करता, सोचो दुनिया का क्या होता. किसान यदि खेती ना करता, सोचो दुनिया का क्या होता. चाहे बूढ़े हो या बच्चे, चाहे निर्धन हो या अच्छे, चाहे बूढ़े हो या बच्चे, चाहे निर्धन हो या अच्छे, चाहे पुरुष हो या नारी, चाहे जनता या व्यापारी, चाहे संत महाराजा हो, चाहे पशु हो पक्षी, सारे बिना अन्न के ये बेचारे तड़प तड़प कर मर ही जाते. ब्रह्मा बिना बचा न पाते, ब्रह्मा बिना बचा न पाते. सुनो और क्या क्या होता यदि किसान धान ना देता. सुनो और क्या क्या होता यदि किसान धान ना देता. कवि भी कविता ना कर पाते, शायर शायरी ना कर पाते, और आप भी यहाँ ना होते. एक व्यक्ति ने मुझसे पूछा, तो फिर किसान का पद क्यों है नीचा. एक व्यक्ति ने मुझसे पूछा, तो फिर किसान का पद क्यों है नीचा. उसे मैंने यही बताया, सही बात में यही जताया. उसे मैंने यही बताया, सही बात में उसे जताया. क्या? जो होता है सबसे नीचा वही उठाता सबको ऊंचा. अरे जो होता है सबसे नीचा वही उठाता सबको ऊंचा. भले पेड़ सब ऊपर बढ़ते लेकिन जड़ें नीचे ही रहती, भले पेड़ सब ऊपर बढ़ते लेकिन जड़ें नीचे ही रहती.
अगर जड़े ना होते, अगर पेड़ की जड़े ना होते, पेड़ कभी ना खड़े ना होते। इस देश के किसान जड़ है, इस देश का किसान गढ़ है। हर प्राणी के प्राण किसान है, संतों के तप किसान है, भक्तों की भक्ति किसान है, वीरों की वीरता किसान है, हर कवि का काव्य किसान है। और सच पूछो तो मैं बतलाता, और सच पूछो तो मैं बतलाता, इस धरती पर भगवान किसान है, इस धरती पर भगवान किसान है, इस धरती पर भगवान किसान आहे। आणि म्हणून सांगतो, विनंती करतो, प्रार्थना करतो, काय आदर करा कोणाचा? शेतीचा आणि शेतकऱ्यांचा। धन्यवाद।